नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे शॉर्ट ट्रिकवाला। बघा, आज तुमच्यासाठी एक नवीन घटक घेऊन आलो आपण, सरासरी। आता बघा रे, पोलीस भरतीला तुम्ही जर पेपरला बघितलं असेल पोलीस भरतीच्या, तर सरासरी नावाचा घटक कायम पेपरला असतो। त्यामध्ये सरासरीचं हे उदाहरण तुम्हाला दिलेलं असतं। बघा उदाहरण काय दिलं आहे तुम्हाला यामध्ये, एका वर्गात 30 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे। वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 1 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा मुलं काय करतात, सरासरीचं सूत्र मांडतात। आता बघा रे, सरासरीचं सूत्र तुम्हाला माहिती असेल काय असतं बघा, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज, एकूण संख्यांची बेरीज भागिले काय असतात रे, एकूण संख्या, भागिले काय असतं रे, एकूण संख्या। आता बघा काय म्हणता येते, एका वर्गात किती विद्यार्थी आहे, 30 विद्यार्थी आहे। मग बघा रे, एका वर्गामध्ये 30 विद्यार्थी आहे म्हणजे एकूण संख्या तुमची किती झाली रे, 30 झाली। एकूण संख्या किती झाली, 30। त्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे। म्हणजे बघा तुम्हाला काय दिले रे, सरासरी दिली आहे आणि इथं काय उरणार तुमचं, एकूण संख्यांची बेरीज, एकूण संख्यांची बेरीज। आता पुढे बघा, एकूण संख्यांची जर बेरीज काढायचं असेल तर हा 30 भागाकारामध्ये आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे तुमचा, गुणाकारामध्ये होईल। म्हणजे बघा काय होईल, 15 गुणाकारामध्ये 30। मग बघा याचा जर गुणाकार केला आपण तर काय होतो, 15 त्रिक किती होतं रे, 45 म्हणजे 450। म्हणजे 15 विद्यार्थ्यांचं सरासरी वय 30 आहे, तर त्यांचं एकूण वय किती आलं रे, 450 आलं। ठीक आहे, तर बघा पुढे जाऊन काय सांगता येते, वर्गामध्ये एक शिक्षक आले। म्हणजे बघा पहिले विद्यार्थी होते आपले 15, आता वर्गामध्ये कोण आलं रे, शिक्षक आले, तेव्हा किती होणार रे, वर्गामध्ये शिक्षक धरून 16 होणार। आता बघा सरासरी कितने वाढते, 1 ने वाढते। मग तुम्हाला काय करावं लागेल, 30 मध्ये 1 मिळवावं लागेल, किती होणार आहे, 31 वर्ष होणार। मग आता बघा 16 गुणिले 31 केलं तर बघा 16 1 16, हातचा गेला 1, 16 त्रिक 48, 48 आणि 1 किती होणार आहे, 49। म्हणजे बघा नवीन शिक्षक आल्याने सर्वांच्या वयाची बेरीज किती झाली, 496। आता काय करावं लागेल, 496 मधून किती मायनस करावं लागेल तुम्हाला, 450 मायनस करावं लागेल। हे आलेल्या शिक्षकाचं वय भेटेल तुम्हाला बघा, 606, 9 मधून 5 गेले 4, 4 मधून 4 गेला 0, म्हणजे नवीन आलेल्या शिक्षकाचे वय 46 वर्ष आहे। परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पेपरला सोडवताना भरपूर कॅल्क्युलेशन करावं लागतं। या बेसिक मेथडने आपण न सोडवता इतरांपेक्षा वेगळ्या मेथडने म्हणजेच शॉर्ट ट्रिकने कसं सोडवायचं ते बघा। आता मी शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला, शॉर्ट ट्रिकने हे गणित कसं सुटतं बघा, शॉर्ट ट्रिक्स। ठीक आहे, बघा शॉर्ट ट्रिक मेथड बघा कसं सांगतोय मी। एका वर्गात किती विद्यार्थी आहे, बघा इथे लिहायचे विद्यार्थी, इथे काय लिहिणार आहे तुम्ही, विद्यार्थी, काय लिहिणार आहे, विद्यार्थी, आणि त्याच्या पुढे काय दिलं तुम्हाला, सरासरी। ठीक आहे, बघा विद्यार्थी आणि सरासरी, किती विद्यार्थी वर्गामध्ये 30, तर इथं 30 विद्यार्थी लिहायचं। पुढे बघा त्यांचे सरासरी वय किती दिलंय, 15, तर इथे किती असणार तुमच्याकडे, 15 असणार। पुढे बघा ते काय म्हणताय, वर्गामध्ये विद्यार्थी शिक्षक आले, म्हणजे पहिले 30 विद्यार्थी होते, आता एकूण व्यक्तींची संख्या किती होणार आहे, 31 होणार आहे। त्यांचं सरासरी कितने वाढलं, 1 ने वाढलं, म्हणजे पहिली सरासरी 15 होती, 15 मध्ये 1 मिळवला तर किती होतात रे, 16। असं लिहून घ्यायचं फक्त तुम्हाला। आता पुढे जाऊन बघा, सरासरीमध्ये फरक कितीचा दिसतोय तुम्हाला, पहिली सरासरी 15 होती, आता सरासरी किती झाली, 16। कितीचा फरक दिसतोय, 1चा फरक दिसतोय। कितीचा फरक दिसतोय, 1चा फरक दिसतोय। काय करायचं तुम्हाला, या फरकाने ह्या विद्यार्थ्यांना गुणायचे। म्हणजे बघा फरक किती आपला, 1, तर काय होणार, 30 1 30, आणि हे 30 इकडे येऊन मिळवून टाका। बघा 606, 3 आणि किती 4, नवीन आलेल्या शिक्षकाचे वय किती, 46 वर्ष। ऑप्शन क्रमांक किती रे, 4। बघा रे, सरासरी मधला थोडासा वेगळं गणित आहे, ते पण पोलीस भरतीला तुम्हाला भरपूर वेळा आलेलं गणित दिसते तुम्हाला। तुम्ही जर प्रश्नपत्रिका चेक केली तर तुम्हाला अशा प्रकारचं गणित सापडेल। बघा सचिनने 17व्या मॅचमध्ये 85 धावा काढल्या, त्यामुळे त्याची सरासरी 3 ने वाढली, तर 17व्या मॅच नंतरची सरासरी काढा। आता मुलांना बघा रे, हा प्रश्न जर तुम्ही बेसिक न सोडत बसले तर पेपरला खूप वेळ लागणार आहे, पण तुम्ही आता डायरेक्टली बेसिक न सांगता डायरेक्ट शॉर्टकट मेथडने कमीत कमी वेळामध्ये कसं सोडवायचं याची टेक्निक सांगतोय, शॉर्ट ट्रिक सांगतोय तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या।
आता बघा ते काय म्हणताय, गणितामध्ये बघा रे, गणित व्यवस्थित वाचत चला, घाई करायची नाही गणित वाचताना, व्यवस्थित गणित वाचायचं आहे आणि माझी मांडणी करायची. बघा काय म्हणताय, सचिनने कितव्या मॅचमध्ये रे, 17व्या मॅचमध्ये, कितव्या मॅचमध्ये, 17व्या मॅचमध्ये किती धावा काढल्या, 85 धावा काढल्या. तर बघा मी पहिल्यांदा डायरेक्ट काय करतोय, शॉर्ट ट्रिकने सोडवतोय. ठीक आहे, शॉर्ट ट्रिकने सोडवतोय. ठीक आहे, डायरेक्ट शॉर्ट ट्रिक वापरतोय आणि गणित सोडवतोय. बघा सचिनने 17व्या मॅचमध्ये 85 धावा काढल्या. तर बघा धावा किती काढल्या रे, 85 धावा काढल्या. कितव्या मॅचमध्ये काढल्या, 17व्या मॅचमध्ये काढल्या. काय केलं, सचिनने 17व्या मॅचमध्ये 85 धावा काढल्या. मी इथं लिहिलं धावा आणि इथं लिहिली मॅच. मला सांगा 17व्या मॅचच्या अगोदर कितवी मॅच झाली असेल रे, 16वी मॅच. 17व्या मॅचच्या अगोदर कितवी मॅच झाली असेल, 16वी मॅच. मला सांगा ते काय म्हणताय, सरासरी कितीने वाढली, 3ने वाढली, म्हणजे सरासरी 3ने वाढे आहे. ठीक आहे, फक्त असं लिहायचं तुम्हाला. बघा 85 धावा काढल्या 17व्या मॅचमध्ये, 17च्या मागची मॅच 16वी, कितने वाढली धावसंख्या, सरासरी 3ने वाढली. मग आता पुढे बघा काय तुम्हाला शेवटला काय विचारलंय, 17व्या मॅच नंतरची सरासरी काढा. इथं बघायचंय कितव्या मॅच नंतरची, 17व्या, तर 17ला करून टाकायचं कॅन्सल, 17ला करून टाकायचं कॅन्सल. आता काय उरलं आपल्याकडे, बघा दोघांचा गुणाकार करून टाका. 16 त्रिक किती रे, 48. 16 त्रिक किती, 48. जर सरासरी वाढली असेल तरी ते चिन्ह द्यायचं मायनस, आणि जर सरासरी कमी झाली असेल तरी चिन्ह द्यायचे प्लस. आता आपली सरासरी काय झाली, वाढली, म्हणून आपण चिन्ह काय दिलं, मायनस. 16 त्रिक किती रे, 48. सरळ करून टाका तुम्ही, सरळ वजाबाकी करा. 85 मधून जर 48 गेले तर बघा 15 मधून 8 गेले तर उरले 7, हातचा देऊन टाका. 8 मधून 5 गेले तर उरले 3. तुमच्या प्रश्नाचं उत्तर 37. बघा किती कमी वेळेमध्ये उदाहरण सुटतंय. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक सरासरीचं उदाहरण आहे. बघा मराठी व हिंदी सरासरी गुण 90 आहेत. बघा आपण इथे लिहून घेऊ, मराठी व हिंदी सरासरी गुण दिले तुम्हाला 90. पुढे बघा हिंदी व इंग्रजीचे सरासरी गुण 80 आहेत. बघा हिंदी आणि काय दिले तुम्हाला, इंग्रजी, आणि सरासरी गुण किती दिले रे, 80. पुढे बघा ते काय म्हणताय, मराठी व इंग्रजी, इथे लिहायचे मराठी प्लस इंग्रजी सरासरी गुण दिले आहेत तुम्हाला 85. आणि बघा त्यांनी विचारले कोणते गुण रे तुम्हाला, मराठीचे गुण किती, कोणते गुण विचारले, मराठीचे गुण. मला सांगा यामध्ये मराठी आहे का, तर आहे. यामध्ये मराठी आहे का, नाही. यामध्ये मराठी आहे का, आहे. तर काय करायचं, बघा हे 90 आणि 85, 90 आणि 85ची बेरीज करा. बघा 90 आणि हे 85 मिळवले तर 170 आणि त्याच्यामध्ये वरती 5 मिळवा, 175 होतात. मग 175 मधून डायरेक्टली किती मायनस करा, 80 मायनस करा. तुमचं उत्तर डायरेक्टली किती येणार आहे, 95. ऑप्शन क्रमांक 4. संपलं गणित तुमचं.